म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जी म्हण आहे ती त्या प्रत्येक घटनेची ती एक वेळ असते. म्हणजे त्यावेळेस तर मला असं वाटायचं की का मला तुम्ही नेताय कंपनीमध्ये, माझी इच्छा नाहीये, मला काहीच नको. हलवून देणारा होता. म्हणजे एका चांगल्या घराला कुटुंबाला एक दृष्ट लागते असा हा प्रसंग होता. स्त्री असो किंवा पुरुष असो की बिझनेस जर करायचा असेल तर त्याला एक खंबीरपणे उभंच राहावं लागतं. कुठली जे प्रसंग पुढे येतील त्याला तोंड देण्याची तयारी असावी लागते. आणि आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच कुठले अडथळे येतील. सो ज्याला ही दोन गोष्टी व्यवस्थित सांभाळता येतील की माणसं सांभाळता आली आणि पैसा सांभाळता आला तर नक्कीच बिझनेस यशस्वी होऊ शकतो. बिना टिकली लावता बाहेर पडणे हे सुद्धा एक मोठं आव्हान की समाजामध्ये तेवढं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळे आहेत. म्हणजे मी म्हणत नाही की वाईटच आहे, चांगले पण आहेत, साथ देणारी पण माणसं आहेत, तशीच वाईट नजरा पण आहेत समाजामध्ये. नमस्कार, भारी लोक या आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. खरं तर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री खूप काही करू शकते असा माझा विश्वास आहे. कारण स्त्रीला खरं तर परमेश्वरानं अनेक वरदानं दिलेले आहेत आणि स्त्री कुठल्याच बाबतीत आजची स्त्री तरी कमी राहिलेली नाहीये. आणि म्हणूनच असंच एक भारी व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातनं स्वतःचं आयुष्य भारी बनवलं, असंच एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आज आपण या मंचावरती बोलवलेलं आहे. खरं तर त्यांचा प्रवास सुद्धा खूप अमेझिंग असा जर्नी आहे. मी म्हणेन खूप प्रत्येक स्त्रीला इन्स्पायर करेल. प्रत्येक स्त्रीलाच काय तर प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रेरणा देणारा असा हा जीवन प्रवास आज 8 मार्चच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं घेणार आहोत. शिवाय जे व्यक्तिमत्व आपण बोलवलेलं आहे खरं तर आज त्यांचा वाढदिवस आणि 8 मार्चच्या याच दिवशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आज आपण त्यांचं स्वागत करूयात. नाव आहे वैशाली विकास ढवळे. खरं तर एक उद्योजिका आहेत आणि जो काही प्रवास आहे तो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सो मॅडम, स्वागत आहे तुमचं आणि नमस्कार, हॅपी बर्थडे. सो आज महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्तानं आज तुमचा जर्नी जो की अनेक महिलांसाठी किंवा अनेक अशा व्यक्तिमत्वांसाठी ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, संकट भरपूर आहेत पण त्या संकटातनं यशाच्या शिखरावरती पोहोचायचं आहे. मला वाटतं की अशा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा तुमचा जीवन प्रवास आहे. आणि त्याच जीवन प्रवासामध्ये तुमच्या ठिकाणी दुसरा व्यक्तिमत्व असतं, कदाचित त्याने गिव्हअप केलं असतं. आयुष्य गिव्हअप करणं सोपं असतं पण संघर्ष करून त्या यशाच्या शिखरावरती पोहोचल्यानंतर जी मजा असते किंवा आनंद असतो तो आनंद वेगळा असतो. आणि त्याच आनंदाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला हे कसं शक्य झालं याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आज सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमची स्वतःची ओळख करून द्यावी आणि मग आपण एक एक प्रश्न पुढे पाहणार आहोत. नमस्कार, मी वैशाली विकास ढवळे. आज एक उद्योजिका म्हणून ओळखली जाते. हा आनंद खूप वेगळा आहे पण उद्योजिका म्हणून मी ऍक्सिडेंटली एंट्री आहे माझी, जी आज तो आनंदीदायी प्रवास वाटतोय पण तो ज्या वेळेस माझ्या हातात आला किंवा तो ऍक्सिडेंट झाला, आणि ऍक्सिडेंट हा म्हणजे मी माझ्या जवळच्या व्यक्तीला गमावून आज ह्या प्रवासावरती मला चालावं लागलं. तर जरी खूप मोठा आयुष्यातला प्रसंग आहे, जे आपण म्हणतो की पृथ्वी तलावर जर कुठलं नातं असेल की ज्याला रिप्लेसमेंट नाही, असं हे नवरा बायकोचं नातं, आणि त्यांना गमावल्यानंतर उभं राहणं हे खूपच कठीण होतं. पण ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस माझी दोन्ही अपत्य म्हणजे माझ्या दोन्ही मुली ह्या खूप लहान होत्या आणि माझ्या मिस्टरांच्या शेवटच्या 8 दिवसामध्ये जर मी तोंडातनं काही ऐकलं असेल तर विकास एंटरप्राइजेस म्हणजेच त्यांचा व्यवसाय जो त्यांनी एकट्याने उभा केला होता आणि त्यावेळेस एका छान टप्प्यावर तो येऊन उभा होता. अगदी प्रगती उंच भरारी घेण्याची ज्यावेळेस त्यांची वेळ होती त्यावेळेसच त्यांना तो सोडावा लागला. तर मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये किंवा मी जरी कोणाला बोलून दाखवू न दाखवू पण माझ्या डोक्यात एकच होतं की ही 2 अपत्य आपली आणि हे 3रं अपत्य तुमचं एकट्याचं जे अपत्य आतापर्यंत तुम्ही सांभाळलं, ही 3 अपत्य मला मोठी करायची आणि माझ्या आयुष्याचं ध्येय तेच राहील हे सांगून मी एक स्वतःला कमिटमेंट दिली. आणि कसं असतं की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की
याला जगाशी घेणं देणं नसतं. आज कदाचित मी तिथे थांबले असते किंवा नसते, मी आज प्रवास केला नाही केला, ठीक आहे, त्याच्याशी त्यावेळेस कोणालाच काही फरक पडला नसता. पण मी स्वतः हा विचार केला आणि आज जे तुम्ही सांगताय किंवा तुम्ही म्हणताय की हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होऊ शकलं, पण त्यावेळेस ती इच्छा किंवा ते ध्येयच नव्हतं. एकमेव ध्येय होतं की मला माझी 3 अपत्य ही मोठी करायची आहेत. सो असं मी आतापर्यंत आज मी हे सांगू शकते की माझी 3ही अपत्य एका छान उंचीवर उभी आहेत. जसं उद्योजिका म्हणून जे मला ओळखलं जातं, हे विकास एंटरप्राइजेस आज विकास इंडस्ट्रीज म्हणून आज 10 पटीने टर्नओव्हर वाढवून म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये एक स्केलेबिलिटीच्या प्रवासाला आता चालू झालेलं आहे. जर सांगितलं तर म्हणजे ते काही वावगं ठरणार नाही. ग्रेट. वैशाली मॅडम बद्दल पुन्हा मी थोडक्यात माहिती करून देतो. वैशाली विकास ढवळे खरं तर त्या पुण्याच्याच आहेत आणि काही वर्षापूर्वी काही इन्सिडेंट्स घडला आणि बेटर अप म्हणजे पतीने सुरुवात केलेली त्यांची जी काही इंडस्ट्री होती ती कुठेतरी थांबली. खरं तर वैशाली मॅडम गृहिणी म्हणून काम करत होत्या. कधी इंडस्ट्रीचा किंवा ऑफिस काय चालतंय किंवा काम काय चालतंय याचा कसलाही गंध नव्हता. पूर्णपणे घर सांभाळत असताना अचानकपणे जेव्हा पार्टनर साथ सोडून देतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा 2 मुली आणि पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो. मला वाटतं की खूप छान तुम्ही माहिती दिलीत की तिथे त्या परिस्थितीमध्ये वाटलं की 2 अपत्य आणि अजून 3रं अपत्य म्हणजे विकास इंडस्ट्रीज आणि त्याचा विचार करून तुम्ही खरं तर स्वतःचे पाय रोवले किंवा स्वतःला कॉन्फिडन्स दिलात आणि मग त्यानंतर तुम्ही हा प्रवास सुरू केलात. खूप छान. मला वाटतं की अशा संकटाच्या वेळेला सुद्धा पॉझिटिव्ह विचार करणं किती महत्वाचं असतं. म्हणजे फक्त 2 मुलींचाच नाही तर ते सुरू असणारा व्यवसाय त्याचीही जबाबदारी त्यांनी घेतली. गृहिणी असताना त्या दिवसापासून पर्याय नाही म्हणून उद्योजकतेचं हे पाऊल त्यांनी टाकलं आणि नुसतंच टाकलं नाही तर ते यशस्वी देखील करून दाखवलं. नेमकी हीच यशोगाथा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सो पुन्हा एकदा मॅडम तुमचं स्वागत आहे आणि आता आपण विकास इंडस्ट्रीज म्हणजे विकास एंटरप्राइजेसची विकास इंडस्ट्रीज झाली आणि खूप मोठा विकास म्हणजे अनेक लोक अनेक कामगार त्यांनाही तुम्ही खूप चांगली बळकटी दिली. ह्या संपूर्ण प्रवासाबद्दल आपल्याला आता जाणून घ्यायचंय. तर तुम्ही मूळता म्हणजे तुमचं लग्न कधी झालं, तुमचं एज काय होतं आणि त्यावेळेला ज्या घरात तुम्ही लग्न होऊन आलात त्या घरची परिस्थिती काय होती? माझं लग्न 1996 साली झालं. त्यावेळेस माझं वय 21 वर्ष होतं आणि जेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळेस विकास एंटरप्राइजेस हे अगदी छोटंसं एक 10x10च्या रूम मध्ये 2 हँड मोल्डिंगच्या मशीन आणि ज्याच्यावर एक माझे पती आणि एक कामगार असे काम करत होते. हा विकास एंटरप्राइजेसचा आणि आमच्या लग्नापासून म्हणजे आमच्या संसाराची सुरुवात. सो त्यावेळेस तर घरातली परिस्थिती अगदी बिकट होती, पण पती पण खूप जिद्दी होते आणि त्यांनी 11 वर्षामध्ये विकास एंटरप्राइजेस 10x10च्या रूम मधून 500 स्क्वेअर फीट एरियामध्ये स्वतःच्या गाड्यामध्ये शिफ्ट झालं होतं आणि एक चांगला क्लायंट बेस आपण म्हणतो की जो पाया मजबूत हवा तो तसा पाया त्यांनी भक्कम तोपर्यंत केला होता. ओके. म्हणजे लग्न करताना एक उद्योजक म्हणूनच उद्योजकासोबत तुम्ही लग्न केलेलं होतं आणि मग त्यावेळेला तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की आपण म्हणजे एक उद्योजिका बनवू किंवा स्वतः काहीतरी बिझनेस करू, का तुम्ही गृहिणी म्हणूनच त्या घरात एंटर झालेला होता? मी गृहिणी म्हणूनच त्या घरी एंट्री केली होती आणि माझ्या पतींची इच्छा होती की मी त्यांच्यासोबत त्यांची साथ द्यावी. पण माझ्या माहेरी पण मी ही कसरत पाहिली होती. म्हणजे वडील नोकरी करत होते, आई घरी किराण्याचा व्यवसाय सांभाळत होती आणि मग घरातल्या मुलांचे म्हणजे जसे आमचे की आमच्या काही अपेक्षा म्हणजे त्यांनी कुठे कमी पडू दिलं नाही, पण कळत न कळत काही गोष्टी राहून जातात जर आई वडील दोघे एंगेज असतील तर मी स्वतःशीच एक हे केलं होतं की मला बाहेर पडायचं नाही, म्हणजे मला माझ्या घरातच राहायचं आणि मुलांबरोबर वेळ द्यायचा. हे माझं खरं स्वप्न किंवा एक गृहिणी म्हणूनच मला जगायचं होतं. वा. म्हणजे खरं तर सुरुवात एक गृहिणी म्हणून झाली. त्या घरात तुम्ही रमला असाल, घरामध्ये आलात. त्यानंतर मग लग्नाच्या किती वर्षानंतर हा इन्सिडन्स घडला आणि त्यावेळेला मुलींचं वय काय होतं?
लग्नाच्या 12व्या वर्षी ही घटना घडली. त्यावेळेस माझी मोठी मुलगी 9 वर्षाची होती आणि लहान मुलगी 5 वर्षाची होती. म्हणजे हा प्रसंग खूपच हलवून देणारा होता. म्हणजे एका चांगल्या घराला, कुटुंबाला एक दृष्ट लागते असा हा प्रसंग होता. कारण आमचं एक एकत्र कुटुंब आहे आणि ज्या घरामध्ये भाऊ भाऊ, जावा जावा किंवा कुठलेच कलह नाहीत किंवा माझ्या अपत्याच्या घरामध्ये 4 अपत्य, ती पण एकत्रित व्यवस्थित. म्हणजे अगदी लोक, आजूबाजूचे लोक म्हणायचे की घर असावं तर ढवळ्यांसारखं. म्हणजे ही ज्यावेळेस घराची कंडिशन होती आणि ह्या वेळेस असा प्रसंग ज्यावेळेस आला तर तो माझ्यासाठी तर अवघड होताच होता, मुलींसाठी पण अवघड होता आणि त्यांच्या आईसाठी पण खूप अवघड होता. की म्हणजे ज्या आईनी खूप कठीण परिस्थितीमध्ये मुलांना मोठं केलं होतं, त्या आईसाठी पण हा प्रसंग खूप अवघड होता. नक्कीच. पण या परिस्थितीमध्ये हा इन्सिडन्स घडला, मग आता पुढे काय? मला वाटतं की बरेचदा अनेक लोकांच्या आयुष्यात असे प्रसंग घडतात, अनेक गृहिणींना अशा प्रसंगाला सामोरे जावं लागतं. बरेचदा असा प्रसंग घडला की त्या स्त्रीचं आयुष्य संपलं असं प्रकारचं एक वातावरण निर्माण होतं, किंवा बहुधा अनेक स्त्रियांचं आयुष्य संपतं, कारण तिथून पुढे अनेक अडथळे आणि अडचणींना सामोरे जायचं असतं. तुम्ही गृहिणी होतात, अडथळा आला, प्रॉब्लेम झाला, मग त्यानंतर तुम्ही बिझनेस सांभाळावा हा थॉट तुमच्यामध्ये कसा आला? खरं तर त्या वेळची परिस्थिती अशी असते ना की स्त्रीच्या मनात कुठलाच थॉट येऊ शकत नाही. पण माझ्या कुटुंबाने आहे ना, म्हणजे सगळ्यांनी हा प्रस्ताव केला की मीच तो व्यवसाय सांभाळावा. म्हणजे हे डिसिजन माझं नव्हतं. त्यावेळेसची कंडिशन अशी असते की ती कोणी अनुभवू शकत नाही. म्हणजे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जी म्हण आहे, ती त्या प्रत्येक घटनेची ती एक वेळ असते. म्हणजे त्यावेळेस तर मला असं वाटायचं की का मला तुम्ही नेताय कंपनीमध्ये, माझी इच्छा नाहीये, मला काहीच नको. पण आपण एक म्हणतो ना की एक भगवंताची इच्छा असते, त्याचं प्लॅनिंग असतं. हे मी विश्वास ठेवते ह्या गोष्टीवर आणि हे प्लॅनिंग भगवंतानीच केलं. की ज्यावेळेस मला नेत होते, आणत होते कंपनीमध्ये, तर मी जायचे आणि यायचे फक्त. तिथे एक होत्या मॅडम की ज्या सांभाळायच्या सगळं. पण योगायोगाने त्या 8 दिवस सुट्टीवर गेल्या आणि मला नाविलाज असतं तिथं थांबावं लागलं. आणि मग थांबल्यानंतर इतकं काम वाढलं की मला ते केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे हे कुठंतरी भगवंतानी मला दाखवून दिलं की तुला रडायला पण वेळ नाहीये आणि ही गरज नाहीये. म्हणजे तर त्यावेळेस मग ज्यावेळेस त्या कामामध्ये मी काम करू लागले, होऊ लागलं, तर म्हणजे दिसत गेलं समोर की काय आहे. आणि मग एकदा गेल्यानंतर मग जो मनात मग तिथं उभं राहिल्यावर कळलं की अरे आपल्या पतीने एवढा मोठा जो पाया रोवून ठेवलाय हा आपल्याला उभा करायचा आहे. मग त्यावेळेसच ते जे डिसिजन आहे की 3 अपत्य मोठी करायची, तिथं मग मी ही गोष्ट म्हणजे चालू केली. ग्रेट, सुंदर. खरं तर म्हणजे डिसिजन घेणं अवघड होतं आणि मुळात तुम्हाला आता बिझनेसचा असा काही विशेष कोणता रस नव्हता किंवा तसं काही बॅकग्राऊंड फारसं नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही आता या बिझनेसमध्ये एंटर झालेला होतात. एंटर झालात त्यावेळेला फायनान्शियल कंडिशन्स, कारण एखादा बिझनेस रन करायचं म्हटलं की बॅकबोन हा कुठेतरी फायनान्स असतो. सो तुमच्या हातात ज्या वेळेला ही बिझनेसची सूत्र आली, भले ती अनावधानानं असतील, ऍक्सिडेंटली असतील, पण ती आली, त्यावेळेचं फायनान्शियल कंडिशन्स कशा होत्या? 2007 ऑक्टोबर 2007 साली ज्यावेळेस माझ्या हातात हे सगळं आलं, त्यावेळेस 3 नवीन मशीन घेतले होते आणि 3 मशीनचं नवं कोरं लोन, म्हणजे 0 इन्स्टॉलमेंट गेल्या होत्या तोपर्यंत. फक्त इंटरेस्ट, व्याज आपण फक्त भरत होते. आणि त्या महिन्यापासून इन्स्टॉलमेंट चालू होणार होत्या. म्हणजे कोरं करकरीत 13.5 लाखाचं लोन 2007 ऑक्टोबर 2007 साली 3 मशीन्सचं होतं. सो म्हणजे सुरुवात करावी का नाही करावी, नाही करून पर्यायच नव्हता. खरं तर नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यावेळेस माझ्या डोक्यात आलेला विचार हा, म्हणजे आज ज्यावेळेस असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आठवतं की अरे एवढं लोन होतं. पण त्यावेळेस फक्त एकच होतं की तुम्ही सुरू केलेलं कार्य आहे आणि हे मध्ये सोडायचं नाही. कारण कुठेतरी नाव त्या विकास एंटरप्राइजेसचं मला टिकवायचं होतं आणि पुढे आणायचं होतं. त्या ओघानेच मी काम करू लागले. म्हणजे खरं तर तो एक जिद्द होती, काहीतरी करून दाखवायचं आणि म्हणून ते नाव जिवंत ठेवायचं आहे, अपत्य म्हणूनच त्या कंपनीला सांभाळायचं आहे. आणि त्यामुळे कर्जाचा विचार न करता तुम्ही ते कर्ज बाहेर
बाहेर म्हणजे कर्जातनं बाहेर पडून हा उद्योग वाढवायचा एवढाच विचार केला, म्हणजे खरं तर हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे मी म्हणेन. आणि खरं तर म्हणजे सुरुवात तिथून किंवा तुमचं परिवर्तन तिथून सुरुवात झालं म्हणायला हरकत नाहीये. सो तुम्ही सुरुवात केली त्यावेळेचा जेव्हा तुमच्या हातात सूत्र आली त्यावेळेला एक्झॅक्टली ओव्हरऑल जर टर्नओव्हर आपण म्हणतो तर टर्नओव्हर काय होता कंपनीचा? त्यावेळेस वार्षिक टर्नओव्हर फक्त 25 लाख रुपये होता. ओके. आणि आज आपण 6.5 ते 7 करोड ला गाठतोय म्हणजे यावर्षी. खूप छान. म्हणजे 25 लाख रुपयांचा टर्नओव्हर, 13.5 लाखांचं कर्ज आणि आज 2025 ला 7 करोडांचा टर्नओव्हर आणि एक्सपान्शन तर भरपूर काही तुम्ही केलेलं आहात. खूप छान. सो आता हा सुरुवात केलात तुम्ही, तुम्हाला तसं टेक्निकल कोणत्या गोष्टींचं नॉलेज नव्हतं, उद्योजकतेचं नॉलेज नव्हतं. मग त्यावेळेला तुम्हाला काही अडथळे आले असतील, म्हणजे मॅनपॉवर हँडलिंगच्या बद्दलचे अडथळे असतील, नवीन क्लायंट आणण्याबद्दलचे अडथळे असतील, नवीन बिझनेस आणण्याबद्दलचे अडथळे असतील. तर या सगळ्या सिच्युएशनला तुम्ही कसं फेस केलं? ही सगळी सिच्युएशन फेस करायला एक जरी कुठल्याही बिझनेसचं नॉलेज होतं तसं, कारण घरी किराण्याचा व्यवसाय होता, सो कमर्शियल नॉलेज मला होतं, पण टेक्निकली ह्या बिझनेसचं काहीच नॉलेज नव्हतं. पण एक आतमध्ये जो एक आत्मविश्वास, म्हणजे एक स्त्री असो किंवा पुरुष असो, की बिझनेस जर करायचा असेल तर त्याला एक खंबीरपणे उभंच राहावं लागतं. जे प्रसंग पुढे येतील त्याला तोंड देण्याची तयारी असावी लागते. आणि आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच कुठले अडथळे येत नाही. प्रश्न राहतो की परिस्थिती कशी आहे कशी नाही ह्याच्यावरती डिपेंड आहे. पण ज्या वेळेस आपण एखादा बिझनेस हातात घेतो, म्हणजे म्हटलं जातं ना की रक्तात बिझनेस लागतो, म्हणजे कोणाचंही काम नाही की उठून व्यवसाय चालू करणे. तर त्यावेळेस तो रक्तात बिझनेस होता, म्हणजे वडिलांपासून बघितला होता लहानपणापासून किराण्याचा व्यवसाय. मला असं वाटतं की तो माझ्या कामी आला. आणि टेक्निकल नॉलेज नसलं तर माणसं सांभाळणं हा एक खूप मोठी गरज आहे. बिझनेस ज्याला करायचा असेल त्याला माणसं सांभाळता आली पाहिजेत. तशी माझी टीम जी पतींसोबतची जी 3-4 लोक होती ती अजूनही मी सोबत घेऊन चालली आहे. आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ आत्ताची टीम माझी 45 लोकांची टीम आहे. सो ज्याला ही 2 गोष्टी व्यवस्थित सांभाळता येतील, की माणसं सांभाळता आली आणि पैसा सांभाळता आला, तर नक्कीच बिझनेस यशस्वी होऊ शकतो. व्हेरी गुड. खूप छान. कारण हे स्किल, माणसं सांभाळण्याचं स्किल जे तुमच्याकडे होतं आणि कळत न कळत का होईना पण उद्योजकतेचं बाळकडू किराणा दुकानाच्या माध्यमातून कुठेतरी बॅकएंडला होतं आणि त्यामुळे तुम्हाला निर्णय घेता आला किंवा डिसिजन घेत गेलात. सो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आता बिझनेस एक्सपान्शन होता, बिझनेस सांभाळणं हा फार मोठी गोष्ट नव्हती, पण तो वाढवणं, आज तुम्ही तो वाढवलात, त्याला खूप मोठ्या उंचीवरती नेलं. हा वाढवत असताना काय अडथळे आले आणि त्या अडथळ्यांना तुम्ही कसं फेस केलं? अडथळे भरपूर आले. कुठे जाऊन भेटायचं म्हटलं तर एक स्त्री म्हणून कसं जायचं, म्हणजे अगदी सुरुवातीला तर सीएच्या ऑफिसमध्ये पण जायचं किंवा बाहेर पडायचं तर बिना टिकली लावता बाहेर पडणे हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं. की समाजामध्ये तेवढं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळे आहेत. म्हणजे मी म्हणत नाही की वाईटच आहेत, चांगले पण आहेत, साथ देणारी पण माणसं आहेत, तशीच वाईट नजरा पण आहेत समाजामध्ये. पण कुठेतरी एक आध्यात्मिक जोड आहे. स्वाध्याय परिवार चे जे प्रणेते आहेत पांडुरंग शास्त्री आठवले, तर त्यांच्या विचारांचं पण एक साथ जी होती, म्हणजे लग्न झाल्यापासून मला हे जे विचार मिळाले होते त्या विचारांमुळे मनामध्ये एक पूर्ण दृढ विश्वास आहे, आत्ता पण होता, तो कायम राहील, की सृष्टी निर्माण करणारा आपल्या सोबत आहे. जो भगवंत आपल्या सोबत आहे तर आपण कशाला घाबरायचं नाही. खूप सुंदर विचार. तर ह्या विचारामुळे मला कधीही कुठेही जाताना भीती वाटली नाही किंवा असं कुठं फील आलं नाही की आता काय होईल. मी प्रत्येक ह्याच्यात पावलं उचलत गेले. शेवटी हातावर हात ठेवून तर कामं होणार नाही, आपली कर्म तर आपल्याला करत राहिलंच पाहिजे. पण तिथं तो खंबीर एक विश्वास होता की भगवंत माझ्या सोबत आहे, मला माझं काम करायचंय, मला माझं कर्म करायचंय. आणि त्याने जो ह्या जन्माचा रोल भगवंताने दिलाय की एक उत्तम आई होणे. बायकोचा प्रवास खूप कमी होता, आईचा प्रवास मोठा होता. मोठी जबाबदारी जी भगवंताने आपल्यावर दिलीये ती आपल्याला निभवायची. हे एक मनात मी दृढ करून, म्हणजे ते दुःख जे काय आहे जे माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत संपणार नाही, पण भगवंताने जे
दुसरा रोल आपल्यासाठी निवडलाय की एक आई व्हायचंय तुला, हा रोल मी स्वीकारला आणि तो आनंदाने आणि खंबीरपणे त्याला निभवत आतापर्यंत मी वाटचाल करते. खूप छान. तुम्ही जे म्हटलात ना की कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास, जगात दोन्ही बाजू असणार आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे असणारच आहेत, त्याला आपण टाळू नाही शकत आहे, पण तुमच्यावरती विश्वास असेल तर जग जिंकता येतं. मला वाटतं की हा खूप महत्वाचा पॉइंट मॅडमने सांगितला की आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला असं यश निर्माण करता येऊ शकतं, पण आधी स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे. घाबरवण्यासाठी संपूर्ण जग, अगदी स्वतःची सावली सुद्धा घाबरवायला तयार असते, पण आपण घाबरायचं का त्या सावलीला किंवा अशा लोकांना खंबीरपणे कॉन्फिडंटनं अशा सगळ्या परिस्थितीशी लढायला तयार व्हायचं. हा आपला दृष्टिकोनच आपल्याला यशाच्या शिखरावरती घेऊन जात असतो. तुम्हाला तो दृष्टिकोन होता, घरातून थोडंफार बिझनेस बद्दलचं बाळकडू होतं, या सगळ्यातून तुम्ही ही सुरुवात केलीत, बिझनेस वाढवलात. आज बिझनेस वाढवत असताना 45 लोक तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. तर या सगळ्यांचं नियोजन, मॅनेजमेंट किंवा आर्थिक मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सांभाळू शकलात? कारण गृहिणी ती एक मोठी सफल उद्योजिका बनत असताना यातले अनेक रोल्स आहेत, बिझनेसचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. या सगळ्यांचं नॉलेज कसं मिळालं आणि ते कसं तुम्ही आत्मसात करत गेलात? कारण तुम्ही ज्या पद्धतीने जी पावलं टाकलीत, ज्या डिसिजन्स घेतल्या, त्याच्यातनं तुमचे निर्णय बरोबर होत गेले किंवा तुम्ही एक एक स्टेप वरती चढत गेलात. तर त्या नेमक्या डिसिजन्स कोणत्या होत्या आणि तुम्ही हे वेगवेगळे बिझनेस फंक्शन्स अंडरस्टँड करण्यासाठी कसे तयार झालात? यासाठी मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते की हिरकणी बुरुज आज आपण बघतो, खूप अभिमानाने आपण नाव घेतो हिरकणी बुरुज, आणि महाराजांनी पण हिरकणीचा सत्कार केला. तर आपल्याला जर हा प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे की ती बाळाच्या ओढीने तिने रात्रीच्या अंधारात हा बुरुज उतरला. दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्यांना बोलवलं तिथेच बुरुजावरती, शिखरावर, आणि तिला विचारलं की तू हे कसा उतरलीस रात्री? तर तिने सरळ उत्तर, तिने थोडंसं डोकून बघण्याची सुद्धा हिंमत हिरकणीमध्ये नव्हती. तर तिने खूप छान उत्तर दिलं की महाराज, जी उतरली ती एक आई होती. हिरकणी हा बुरुज उतरू शकत नाही, म्हणजे एवढ्या प्रकाशात सुद्धा ती उतरू शकत नाही. तसंच कुठंतरी म्हणजे मला माझं स्वतःचं आयुष्य रिलेट होतं की 10 वर्ष, तर ज्यावेळेस 10-11 वर्ष झाली तेव्हा 2017 मध्ये म्हणजे विकास एंटरप्राइजेसला ज्यावेळेस मी शिफ्ट केलं, एका मोठ्या जागेमध्ये शिफ्ट केलं आणि हे सगळे डिसिजन घेतले, तर ते डिसिजन घेताना ज्यावेळेस मला विचारलं गेलं की आतापर्यंत एवढं सांभाळलं, आता पुढे कोण? त्यावेळेस मी ज्यावेळेस मागे वळून बघितलं तर असं वाटलं की अरे आपणच केलं का? म्हणजे मग ते कुठंतरी की एक आई करत होती, ती मी नव्हते, असं कुठंतरी एक तो फील आला. आणि मग त्याच्यानंतर मग एक आज जर आपण विचार केला तर 2017-18 पासून बिझनेस जे आहे, तर तिथे एक VUCA वर्ल्ड आपण म्हणतो की खूप अनसर्टनिटी आहे बिझनेसमध्ये. म्हणजे पूर्वीचं जे होतं की हा माझं एक स्पेशालिटी आहे, मग हे मी कोणाशी शेअर करणार नाही, मग ते काही वेगळे डिमांड मिळत होते लोकांना त्यांच्या स्पेशालिटीसाठी. पण आजकाल कसं झालंय की गुगल हे सगळ्याचं सॉल्युशन आहे. सो एक 6-7 वर्षामध्ये VUCA वर्ल्ड म्हणतो आपण, म्हणजे व्हॉलटाईल राहणं, अनसर्टन प्रसंग तुमच्या समोर येणार आहेत, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स पण काही निर्माण होणार आहेत, आणि अँबिशियसनेस जो आहे तो पण वाढला पाहिजे. तर हे जे आहे VUCA वर्ल्ड आपण जे म्हणतो की ह्या 7-8 वर्षात, आणि त्याचा एक खूप मोठा फटका आपण कोविड मध्ये पण पाहिलाय की जर तुमच्यामध्ये बदलण्याची जर ताकद नसेल, चेंजेस व्हायची जर ताकद नसेल, चेंज स्वीकारायची जर ताकद नसेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सो मग तसं मी 10 वर्षात मी बदलले नाही. ठीक आहे, मी घर ते कंपनी ते घर केलं, पण मग 2017-18 साली मग मी स्वतःला एक म्हणजे स्वतःचं अनालिसिस केलं की आपण आता इथून पुढे जाऊ शकतो का आपल्या एवढ्याशा ह्या अनुभवावरती. तर त्याचं उत्तर कुठेतरी नाही आलं, कारण थोडंसं एक सॅच्युरेटेड झाला बिझनेस, म्हणजे तो 3 वर्ष सेम टर्नओव्हर वरती राहिला. मग मी काही कोर्सेस केले, EDP प्रोग्राम्स केले. मग ही गरज आहे, म्हणजे कुठल्याही व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे की ज्या वेळेस आपली पूर्णपणे 100% आपलं नॉलेज वापरून होतं,
तर नक्कीच नवीन काही कोर्सेस करावेत, काही नॉलेज घ्यावं आणि मग त्यातनं प्रगती करत राहावी. एक्झॅक्टली. म्हणजे आपण ऍडिशनली घेत असणारे हे शिक्षक हातात दिलेले त्या शिक्षण हे दिलेल्या टॉर्च प्रमाणे जे तुम्हाला रस्ता दाखवायला, पुढचा रस्ता दाखवायला मदत करेल. हे खरं तर शिकण्याचा सुद्धा गुण आपल्याकडे असला पाहिजे. सगळं मलाच येतं असं म्हणून चालणार नाही. आणि तुम्ही इथे ते अवगत केलं, तुम्ही मदत घेतली, शिकलात आणि मग त्यामुळे अजून इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करता आले. सुंदर. या प्रवासामध्ये अनेक अशी लोक असतात, जसं तुमच्यासारखाच प्रसंग आलेले किंवा आणखी काही, जसं कोविड सारखी सिच्युएशन असेल, कोणाचा जॉब गेला असेल किंवा आणि कोणाला कुठे काही लॉस झाला असेल, पण अशा आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या लोकांना बरेचदा आयुष्य सोडून द्यावं असं वाटतं. पण आयुष्य सोडून न देता त्यांनी त्यांचं आयुष्य उत्कृष्ट बनवावं यासाठी कोणत्या क्वालिटीज, कोणत्या स्किल एका व्यक्तीकडे असायला पाहिजेत? जसं की आज तुम्ही या परिस्थितीमध्ये होतात तरी सुद्धा स्वतःला इथपर्यंत घेऊन आलात. तुम्हाला काय वाटतं की असे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज तुमच्याकडे होत्या की ज्याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो? पहिलं तर मी सांगितलं की एक आई म्हणून माझं एक कर्तव्य होतं. म्हणजे आपण जबाबदारी पळण्यापेक्षा जबाबदारी ऍक्सेप्ट केली. व्हेरी गुड. ते एक आहे. त्याच्यानंतर कुठलीही परिस्थिती, जसं एक म्हणजे आपलं जर ध्येय ठरलेलं असेल ना, की जबाबदारी जर घ्यायची असेल, तर त्याच्याबरोबर बाकीचे खूप सारे गुण आपल्यामध्ये आपोआप वाढतात. म्हणजे मग कमिटमेंट आली, मग डेडिकेशन आलं, डिसिप्लिन आले आणि प्रत्येक परिस्थिती पॉझिटिव्ह बघण्यासाठी पण एक छान प्रसंग आहे की तुकाराम महाराजांची बायको जी होती ती खूप त्रास देणारी होती. तर जर आपण 3 संत बघितले, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आणि नरसिंह मेहता, ह्या तिघांचंही ध्येय एकच होतं की भगवंताची भक्ती. पण त्या तिघांच्याही आयुष्यामध्ये बायकोचं साथ जी होती ती वेगळी वेगळी होती. तुकाराम महाराजांना नावं ठेवणारी बायको होती, एकनाथ महाराजांना अगदी प्रतिकूल म्हणजे अगदी छान साथ देणारी बायको होती आणि नरसिंह मेहता यांची बायको निम्म्या आयुष्यात त्यांना सोडून गेली. सो ह्या तिघांनी पण भगवंताला आभारच मानले. तुकाराम महाराज म्हटले की नशीब मला तू चांगली बायको दिली नाही तर मी संसारात रमलो असतो आणि तुझी भक्ती केली नसती. एकनाथ महाराज म्हटले की तू मला एवढी छान बायको दिलीस, ती मला साथ देते म्हणून मी तुझी भक्ती करू शकतो. नरसिंह मेहता म्हटले की तू माझे अर्धांगिनी नेलीस अर्ध्या रस्त्यातून म्हणून मला तुझ्याकडे पूर्ण वेळ लक्ष देतो. सो कसं आहे की जी परिस्थिती येईल, जर त्याच्यातनं आपण एक ध्येय निश्चित केलं तर मग ह्या कुठल्याही परिस्थिती आयुष्यात येऊ द्यात, त्याच्याकडे पॉझिटिव्ह पाहण्याचा दृष्टिकोन हा एकमेव एक असं हत्यार आहे की आपण पुढेच जाऊ, आपण मागे येणार नाही. वा, खूप सुंदर. म्हणजे पॉझिटिव्ह दृष्टिकोन असेल तर हवं ते अचीव्ह करता येतं. इतिहासातली अनेक उदाहरणं आपण पाहतो. थोड्याशा आलेल्या संकटांना हतबल होणं काही अर्थ नाही. म्हणतात ना की आजच्या आलेलं संकट म्हणजे तात्पुरत्या किंवा आत्महत्या हा तात्पुरत्या समस्येवरती घेतलेला कायमचा उपचार. बरोबर. सो अशा प्रकारचा कोणताही चुकीचा विचार न करता थोडंसं जर आत्मपरीक्षण केलं, पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण आपल्या स्वतःमध्ये जर बघितल्या तर निश्चित चांगलं आपण काही अचीव्ह करू शकतो. खूप सुंदर. आज तुम्ही एवढा मोठा कारभार सांभाळत आहे. हे करत असताना, कारण एक गृहिणी पण होतात आणि आता उद्योजकता झालेला होता. उद्योजिका आणि गृहिणी हे दोन्ही रोल तुम्हाला आई म्हणून तरी पूर्ण करायचे होते. मग या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करू शकलात? कारण मुली होत्या, मुलींना शिकवायचं होतं. आजकाल पालक जर समाजातले पाहिले तर विशेषतः मुली असतील तर अधिक कॉशियस आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार आहेत मुलींना घेऊन. मग अशा वेळेला 2 मुली सांभाळत उद्योजक म्हणजे तुमचा उद्योगधंदा वाढवणं हे दोन्ही कसं शक्य झालं? कारण आजकाल एक सांभाळताना सुद्धा लोकांना नाकीनव येतं. तुम्ही दोन्ही उत्कृष्टरित्या सांभाळलेत. हे कसं मॅनेज केलं? एक तर घरी एकत्र कुटुंब आहे, त्याच्यामुळे 50% जी जबाबदारी होती की मुलींबरोबर फिजिकली प्रेझेंट राहणं, हे तर म्हणजे याच्यातनं मला थोडासा तरी हे मिळाला की आजी सोबत आहे घरी, बाकीचे लोक सगळे असतात घरी, त्याच्यामुळं तो एक मोठा विषय सॉल्व्ह झाला होता. पण
किती नाही म्हटलं तरी वडील पण नाही आणि आई पण सकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरुवातीला तर मला तेवढं डेडिकेशननी काम करावंच लागत होतं. पण मग तिथं पण एकच मी म्हणेल की माझ्यातला जो भगवंतावर विश्वास आहे किंवा भगवंत आपल्याला ते सपोर्ट देतो की कमी वेळ जरी मुलींना दिला मी, पण तो क्वालिटी टाइम म्हणतो आपण की दिला पाहिजे. आणि प्रत्येकानेच म्हणजे आत्ताच्या ह्या जगामध्ये तर वेळच सगळ्यांकडे खूप कमी आहे. म्हणजे 24 तास जरी आपण राहिलो एकत्र तरी फोनच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आपण एकमेकांपासून दुरावले जातो. तर किती वेळ द्यायचा, त्यापेक्षा जो थोडाफार वेळ देतोय तो कसा द्यायचा, हे जर सगळ्यांना उमगलं तर नक्कीच दोन्ही वर्क लाईफ बॅलन्स आपण ज्याला म्हणतो की ऑफिसमध्ये पण आणि घरी पण, हे आपण नक्कीच अवगत करू शकतो. ओके. तुम्ही कशा पद्धतीने डेली रुटीन काम करत असताना तुम्ही वेळ कसा काढत होतात? आता म्हणजे सुरुवातीचे छोटे, जेव्हा मुली लहान होत्या त्यावेळेसचे काही प्रसंग जर म्हणायचे म्हटलं तर ज्या दिवशी मी पगार करायचे कंपनीमध्ये त्या दिवशी मी लवकर घरी यायचे. आणि मग मुलींना म्हणजे आता ते हसण्यास्पद वाटेल पण स्टिकर पेपर्स मिळतात आपल्याला, तर त्या एव्हरी मंथचा तो एक रुटीन असायचं की त्या दिवशी बाहेर जायचं. त्यांना कुठलं ते म्हणजे डिझाईनचे चित्र असतात, त्यांना जे आवडतात ते घेऊन यायचे. मुलींचे असे बुक्स बनवलेले आहेत की ज्याच्यात ते काढून लावणार, तिथं लिहिणार, असं. म्हणजे त्या दिवशी त्यांना जे हवं, म्हणजे पगार झाला, कंपनीत पगार केला की माझा स्वतःचा पगार करायची आणि तो दिवस म्हणजे काहीतरी हॉटेलमध्ये खायचं किंवा त्यांना काय आणायचंय, तुम्हाला काय खरेदी करायचंय, हे म्हणजे अजूनही आठवतं. ते बुक्स अजूनही सांभाळून ठेवलेले आहेत. तर असे छोटे छोटे प्रसंग आहेत. म्हणजे खूप काही मोठं करायला लागत नाही मुलांना. ज्यावेळेस मुलं लहानपणी जर आपण त्यांना तो क्वालिटी टाइम दिला आणि नक्की म्हणजे जे सुरुवातीची माझी मुली जे 5 वर्ष 9 वर्ष होतं त्यावेळेस घरी राहण्याचं रिझनच माझं ते होतं. तर मला तर म्हणजे मुलींना मी तो लहानपणीच जो टाइम, क्वालिटी टाइम म्हणतो, तो दिला गेला होता. पण ज्यावेळेस ही अशी घटना घडली त्याच्यानंतर पण मी तो त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत होते. आणि मुलींना सकाळी शाळेत सोडेपर्यंत त्यांच्यासोबत हजर असणे, त्यांचा डबा करून देणे आणि दुपारी परत ज्यावेळेस त्या येत आहेत त्यावेळेस जेवणाच्या वेळेस त्यांच्याबरोबर हजर राहणे, म्हणजे ही सगळी कसरत मी केलेली आहे. म्हणजे कारण खूप लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की उद्योजकतेवरती फोकस केला, घरातून बाहेर राहायला लागलं की मग घरातल्या व्यक्ती ज्यांच्यासाठी म्हणून तुम्ही गृहिणी बनलेला होतात त्यांचं काय. तर तुम्ही छान पद्धतीने म्हणजे क्वांटिटी नाही पण क्वालिटी वेळ तुम्ही दिलात आणि म्हणून मुलींना पण तुम्ही छान संस्कार दिले किंवा त्यांनाही छान एज्युकेशन दिलं. आज खरं तर मुलींच्या बाबतीत पण तुम्ही खूप निश्चिंत झालेले आहात. मला अजून पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे. जसं 3 अपत्य तुम्ही म्हटलात, एक अपत्य तरी सक्सेसफुल झालेलाच आपण पाहतोय, विकास इंडस्ट्री नावाचं. बाकीचे जे 2 तुमचे अपत्य आहेत त्यांच्याबद्दल, त्यांचा सक्सेस कसा आहे किंवा त्यांच्याबद्दल काय सांग? माझी मोठी मुलगी आहे जी सायली, ती आज होमिओपॅथिक डॉक्टर होऊन आज नाही म्हटलं तरी 2000हून अधिक महिलांना ती गर्भसंस्कार ह्याच्यावर काउन्सिलिंग करते. म्हणजे आज वयाच्या 26व्या वर्षी गर्भसंस्कारावरती काउन्सिलिंग करणे आणि पॅरेंटिंगवर शिकवणे हा एक खूप मोठं यशस्वी तिच्या आयुष्यात तिने यश गाठलेलं आहे. आणि तसंच माझी छोटी मुलगी जी आहे तिने एक वेल्लोर इन्स्टिट्यूट मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट करून आज ती IT सेक्टरमध्ये ती जॉब करते. आणि विकास एंटरप्राइजेस तर विकास इंडस्ट्रीज आज चांगल्या ठिकाणी शिफ्ट होऊन एक मोठा त्याने म्हणजे एक छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष झालेला आहे. अशी 3 अपत्य मी मोठी करण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. नक्कीच. सायलीबद्दल मलाही माहिती आहे किंवा अनेक लोकांना माहिती आहे की आज गर्भसंस्कारांच्या माध्यमातून जगभरामध्ये ती पोचली. त्याचबरोबर म्हणजे एक डॉक्टर बनली आणि दुसरी मुलगी इंजिनियर बनली. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुलं शिकावीत, कोणी डॉक्टर बनावं, कोणी इंजिनियर बनावं. आणि तुमची दोन्ही अपत्य त्या पद्धतीने तुम्ही चांगली घडवलीत. दोघंही आज म्हणजे दोघीही आर्थिकदृष्ट्या त्या इंडिपेंडेंट बनलेल्या आहेत. समृद्धी असेल, सायली असेल, दोघेही इंडिपेंडेंट बनलेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या आता त्यांच्याकडं तुम्हाला काही बघायची गरज नाही. म्हणजे कॅपेबल बनवण्याचं काम खरं तर तुम्ही फक्त एज्युकेशन दिलं नाही तर त्यांना कॅपेबल बनवलं, इव्हन संस्कार त्यांच्यामध्ये पेरलेत.
की मला वाटतं की प्रत्येक व्यक्ती म्हणजे गृहिणी किंवा उद्योजका म्हणून जेव्हा वेगवेगळे रोल करत असते तेव्हा त्या प्रत्येक रोलमधला आपला जो काही क्वालिटी टाइम आहे तो दिला तर सगळं काही बॅलन्स होऊ शकतं. सो टाइम मॅनेजमेंट हा जो काही तुमचा व्यवस्थित तुम्ही ज्या त्या गोष्टींना योग्य त्या वेळेला योग्य तो वेळ दिलात, अगदी कामगारांना योग्य वेळ दिलात, मुलींना योग्य वेळ दिलात, घरच्यांना योग्य वेळ दिलात, स्वतःला योग्य वेळ दिलात किंवा कंपनीला योग्य वेळ दिलात, तर योग्य वेळेचं ते नियोजन केलं तर सगळ्यांना ॲट अ टाइम म्हणजे बांधून ठेवता येणं शक्य आहे. हे तुमच्या उदाहरणातनं लक्षात येत आहे. सुंदर. आता एक प्रश्न असा राहतो की अनेक उद्योजक नवीन म्हणजे उद्योगधंद्यात उतरतात, तुम्हाला अनुभव नसताना तुम्ही उद्योगधंद्यात आलात आणि यशस्वी करून दाखवलं. तर मला वाटतं की असे जे कोणी उद्योजक असतील त्यांना काही मंत्र हे निश्चित फायद्याचे होऊ शकतात. म्हणून हा प्रश्न आहे की तुम्ही जर उद्योग करत असाल तर उद्योजकांना कोणते गोष्टी केल्या पाहिजेत जे की बाबा या काही डिसिप्लिन फॉलो केल्याच पाहिजेत आणि या नाही केल्या पाहिजेत, अशा कोणत्या गोष्टी तुम्ही सांगू शकता, कोणत्या केल्या पाहिजेत त्याबद्दल आधी बोलत. उद्योग उभा करणं हा खूप एक अवघड आहे काम. पण जर त्या उद्योगाकडे एक यज्ञ म्हणून बघितलं आपण, म्हणजे मी तर तसंच बघितलं की यज्ञ म्हणून बघितल्यानंतर जसं आपण हवन करतो, होम एखादा यशस्वी होण्यासाठी पूर्वी राक्षस लोक विघ्न घालायचे, बरोबर, पण सगळ्यांच्या आहुती गरजेची असते, म्हणजे यज्ञ हा एकटा करू शकत नाही. सो असाच उद्योग जो आहे, कुठलाही व्यवसाय हा एकटा व्यक्ती करू शकत नाही, तर त्याच्यासाठी टीमवर्क खूप गरजेचं आहे. तर त्यांनी उद्योजक ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस आपले एक पर्सनल डिसिप्लिन्स किंवा प्रिन्सिपल्स असतात, पर्सनल तत्व असतात काही, पण ती पर्सनल तत्व बाजूला ठेवून उद्योग वाढवण्यासाठी जी काही तत्व आहेत ती पाळली पाहिजेत. ते डिसिप्लिन व्यवसायासाठी तो एक ते जे काही डिसिप्लिन लागतात, म्हणजे मेन डिसिप्लिन तर टीमवर्क, माणसं सांभाळणे याच्यासाठी. मग त्यावेळेस ज्यावेळेस जर कुठे निवड करायची जर वेळ आली आपल्याला की मग हे माझं प्रिन्सिपल आहे, पण जर ह्या प्रिन्सिपलमुळं जर माझा व्यवसाय कुठं डगमगीत होत असेल तर तो प्रिन्सिपल मला बाजूला ठेवून माझा व्यवसाय कुठेही डगमगू नये हे डिसिजन मला नक्कीच घेता आलं पाहिजे. म्हणजे तिथं भावनिक होऊन चालणार नाही. आणि मग मोठं जे कसरत आहे व्यवसाय चालवण्यामध्ये, जर आपण कोविड नंतर जर बघितलं तर मी पूर्वी पण बोलली की आध्यात्मिक, भावनिक आणि व्यावहारिक ह्या तिन्ही बाजू ज्याला बॅलन्सिंग करता आल्यात तेच उद्योग किंवा तेच व्यवसाय आफ्टर कोविड उभे राहिलेत किंवा टिकून राहिले. अगदी बरोबर आहे. हे झालं काय केलं पाहिजे. तर खरं तर एक तुमचा पर्सनल अजेंडा असला पाहिजे आणि त्याला तुम्ही हात नाही लावला पाहिजे, त्या पद्धतीनंच तुम्ही डिसिप्लिन राहिलं पाहिजे, म्हणजे उद्योगाला न्याय दिला पाहिजे. अगदी काय नाही केलं पाहिजे. जे अनेक उद्योजक उद्योग उभा करतात आणि काही दिवसात फेल झालेले आपल्याला बघायला मिळतात. फेल्युअर रेट्स आपल्याकडं नवीन सुरू होणाऱ्या उद्योजकांचा प्रचंड जास्त, खूप जास्त. सो कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. एकतर थोडा पेशन्स ठेवून वाट पाहिली पाहिजे, म्हणजे लगेचच मला खूप फायदा झाला पाहिजे किंवा फक्त मटेरियलिस्टिक नाही बघायला पाहिजे, म्हणजे पैशाच्या स्वरूपातलाच फायदा न बघता आपण व्यवसायाचा पाया भक्कम उभा करतोय का हे बघितलं पाहिजे. खूप महत्वाचा पॉइंट आहे मला वाटतं, कारण सुरुवातीच्या काळात हातात पैसे आले की लोक पहिल्या स्वतःच्या चैनींना, स्वतःच्या प्रायोरिटीजना पैसे खर्च करतात आणि मग बिझनेस उघड्यावरती येतो किंवा अंधारात येतो. त्यामुळे पहिली प्रायोरिटी ही बिझनेस आणि बिझनेसची भूक भागली, त्यातून काय राहिलं तर स्वतःच्या प्रायोरिटीज. म्हणजे तुम्ही आता बोलताना सांगितलं की मी सॅलरी घ्यायचं, मला वाटतं की अनेक उद्योजक आहेत जे सॅलरी स्वतःची घेतच नाहीत. आलेला सगळा पैसा हा माझाच पैसा आहे म्हणून खिशात टाकला जातो आणि मग बिझनेस अडचणीत येतो. खूप सुंदर. नेक्स्ट, जसं हा एक झालं, याच्यानंतर अजून काय अवॉइड केलं पाहिजे. हेच आहे की म्हणजे बिझनेसचा पाया एकदा भक्कम झाला की मग आपण नक्कीच तो बिझनेस वरती नेऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की जसं धर्म अधर्म जे आपण म्हणतो की, तर चालताना कुठेही अधर्माची साथ घेऊन चालू नये. की आज कितीही नाही म्हटलं तरी भारतीय संस्कृतीमध्ये किंवा बाहेरच्या आज पाश्चात्य संस्कृती जरी आपण म्हटलं तर आज भगवद्गीता घेऊन पूजली जाते. बाहेर देशांमध्ये पण संस्कृत भाषेचं किंवा भगवद्गीतेचा अभ्यास चालू झालेला आहे. सो काम करताना व्यवसाय करताना प्रामाणिकपणा कुठे डगमगू देऊ नये.
हे एक मी अगदी निष्कून सांगू इच्छिते की बरोबर आहे, कारण शॉर्टकट्स येतात, शॉर्टकट्स आला प्रलोभन येतात. एक्झॅक्टली. आणि मग आपण त्यात वाहत गेलो की ते प्रलोभन आपल्याला केवढा मोठा खड्डा पुढे खणून ठेवतायत हे आपण सांगू शकत नाही. खूप सुंदर. आज अनेक लोक टॅक्स चोरी करताना किंवा आणखी काही डिलेज करताना जाणवतात आणि मग त्याच्यामुळे तो अखंड सोन्याचं अंड देणारी कोंबडीच कापायची वेळ अनेक लोकांवरती येते आणि अडथळे येतात. सो प्रामाणिकपणा, तुमचा स्वतःवरचा विश्वास, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बिझनेसमध्ये उभ्या करत असतात. आणि मला वाटतं की हाच तर तुमचा बेस आहे, ज्या बेसवरती आज उत्कृष्ट घर आणि उत्कृष्ट ऑर्गनायझेशन सांभाळत आहे. मी काही शेवटचा प्रश्न विचारणार आहे की जसं घर सांभाळत, मुली सांभाळत, तसंच आज तुम्ही तुमचं ऑफिसमधला सगळा वर्क स्टाफ सांभाळताना दिसताय. हो. सो म्हणजे एक फक्त कामगार आणि बॉस असं नातं नसून आज तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असणाऱ्या लोकांमधलं एक वेगळं नातं आहे. सो त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे किंवा तिथले तुम्ही कसं एकत्रित, एवढे सगळे लोक एकत्रित राहता, प्रत्येक व्यक्ती माझं म्हणून तिथे काम करत असतो, त्या सगळ्यांना मोटिवेट करण्याचं काम करता, इव्हन प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याचं तुम्ही आज काम करताय. वर्षानुवर्ष लोक तुमच्या बरोबर जोडली गेलेले आहेत. तर हाही एक स्किलच आहे आणि हे खूप छान तुम्ही सांभाळत. याविषयी थोडक्यात तुमचे थोडंसं काही किस्से किंवा ओव्हरऑल थोडंसं सगळं माहिती सांगा. मी एक EDP प्रोग्राम केला होता, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर तिथं हे शिकवलं जात आहे की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईज बरोबर रिलेशन कसे ठेवले पाहिजेत, काय केलं पाहिजे. तर ते ज्यावेळेस शिकवत होते तेव्हा मला असं वाटलं अरे हे शिकवायची गरज आहे का. कारण की मला तर हे सगळं म्हणजे ज्यावेळेस तिथं विचारलं गेलं की इथे हजर असलेल्यांपैकी आपापल्या वर्कर्सच्या घरी कोण चहा पिऊन आलंय का कधी, माझ्या एकटीचाच हात वर होता. कारण माझ्याकडचे जेवढे पण कामगार होते मी सगळ्यांच्या घरी एकदा तरी गेलेली आहे, त्यांच्या घरी चहा पिऊन आलेली आहे आणि मला सगळ्यांच्या घरचं सगळं माहिती आहे. म्हणजे हे यासाठी काय खूप मोठी गोष्ट करावी लागत नाही, तुम्हाला काय तासनतास द्यावे लागत नाही. येता जाता तुम्ही जर त्यांचे बनून राहिलात, आज ते आहेत म्हणून व्यवसाय आहे किंवा व्यवसाय उभं राहण्यामध्ये खूप मोठा हात. म्हणजे आपण ज्यावेळेस मोठे मोठे पूल, इंजिनिअरिंग सगळं बघतो तर जे गवंडी काम आणि हे रस्त्यावर काम करणारे लोक असतात आज त्यांचे कष्ट असतात. ठीक आहे, डिझाईन बनवणारा आर्किटेक्टही तेवढाच महत्वाचा आहे, पण जे कष्ट करणारे आहेत ते जर नसतील तर एवढे मोठे मोठे प्रकल्प उभे राहणार नाहीत. तसंच विकास इंडस्ट्रीज उभं राहताना जेवढे पण माझ्याकडं माझे जे टीम आहे म्हणजे अगदी सगळेच लेवल्स माझ्या इथं अजून तरी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 हे प्रकार नाही आहेत. आम्ही सगळे एक म्हणूनच राहतो आणि ह्या सगळ्यांच्या घरच्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माझ्याशी येऊन शेअर कराव्या वाटतात. प्रत्येक जण येऊन बोलतो किंवा मग कुठंतरी उद्योजकाचं मेन काय आहे की ऐकण्याचा कान असावा त्याच्याकडे. बरोबर. की प्रत्येक जण काय सांगतो खूप वेळ नाही द्यावा लागत आणि हे जे सगळे असतात ना यांना थोडंसं एक आपलेपणा जर जाणवला मालकामध्ये तर अगदी ते जीव तोडून तुमच्यासाठी काम करतात. आणि हा अनुभव मी आज 17 वर्ष घेतेय. सुंदर. आणि आम्ही पण ते पाहतोय की तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे एक फॅमिली म्हणून तुमचं ऑर्गनायझेशन सांभाळत आणि सगळ्या लोकांची काळजी तुम्ही तेवढ्या पद्धतीने घेत असताना जाणवतं. तरी खरंच मला वाटतं की यशाचा एक पिलर म्हणजे आज जे सक्सेसफुल आहात त्याच्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या एम्प्लॉईजचं आहे की ज्यांना तुम्ही अगदी घरच्यांसारखं सांभाळत. खूप सुंदर. फायनली पुढची स्वप्न काय आहेत तुम्हाला, अजून म्हणजे किती प्रोग्रेस करायचं आहे आणि काय म्हणजे कशा पद्धतीने तुमचं ध्येय काय, कामगारांबद्दल असेल, कंपनीबद्दल असेल, विकास इंडस्ट्रीचं भवितव्य काय? विकास इंडस्ट्रीज येत्या 3 वर्षामध्ये मला IPO करायचं माझं स्वप्न आहे. आणि ते IPO करण्यामागचा पण उद्देश किती टर्नओव्हर करायचं वगैरे असं नसून तर माझ्या सोबतची जी माझी टीम आहे ह्यांना एक उज्ज्वल भविष्य मला देता यावं. ज्यांनी 17 वर्ष माझ्या सोबत काढली आहेत, काही जण 7 वर्ष झाले, काही 10 वर्ष झाले, की जे विकास इंडस्ट्रीजला आपलं घर समजतात. तर जसं मी माझ्या मुलींच्या बाबतीत पण विचार करते तसंच त्यांच्या बाबतीत पण, तर त्यांना एक उज्ज्वल भविष्य देता यावं मला, की त्यांचे पण पुढचं जे आयुष्य आहे हे अगदी सुखकारी जावं. यासाठी मला विकास इंडस्ट्रीज IPO करायचंय आणि त्याची वाटचाल मी चालू केलेली आहे. वा, नक्कीच. खूप छान. अतिशय म्हणजे छान प्रवास आहे. खूप छान खेळीमेळीत ह्या सिच्युएशन्स तुम्ही हँडल केल्यात आणि खूप छान पद्धतीनं वर्क, घर, कामगार
समाज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करत आलात आणि छान पद्धतीनं तुम्ही स्वतःला आणि देशाला सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करताय असं मी म्हणेन. फायनली आता मला एवढंच विचारायचं आहे की जे काही आज तसं तर महिला दिन आहे, अनेक महिला उद्योजिका बनू पाहत आहेत, काही नोकरीमध्ये अडकलेले आहेत, काही घरामध्ये अडकलेले आहेत. तर ओव्हरऑल एक महिला दिनानिमित्त अशा प्रत्येक ज्याला उद्योजक बनायचं आहे, मग ती स्त्री असो पुरुष असो, अशा सगळ्यांना काय मेसेज द्याल? आजची जी भारताची गरज आहे हे उद्योजक बनणं ही खूप मोठी गरज आहे. तर महिला असो किंवा पुरुष असो, ह्यांनी जर स्वतःशी एक कमिटमेंट केली की मला माझ्या देशासाठी काय करायचंय, तर आज आपण देशासाठी बॉर्डरवर जाऊन लढू शकत नाही. आज आपल्याला आपली परवरिश अशी झालेली नाहीये की आपण समोर शत्रूशी डायरेक्ट समोरासमोर जाऊन भिडू शकतो. बरोबर. पण मग जर आपल्याला देशासाठी जर काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर आपण एक उद्योग जर चालू केला तर नक्कीच हे देशासाठी कॉन्ट्रीब्युशन होईल. कारण आज आपण विचार जर केला तर महाराष्ट्रातून मॅक्झिमम टॅक्सेस पे केले जातात आणि आज अख्ख्या देशाचा मग जे काही निर्वाह आहे टॅक्सेसच्या माध्यमातून महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे. सो महाराष्ट्र असो किंवा कुठलेही स्टेट असो, तर उद्योग जर चालू केला तर इनडायरेक्टली आपण एक भारताला कॉन्ट्रीब्युशन, भारताच्या विकासामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि त्याचा एक मला प्राऊड फील होतो की मी एक उद्योजिका आहे, मी एक MSME आहे माझं युनिट आणि मी भारताच्या ह्या प्रगतीमध्ये माझा कुठेतरी खारीचा वाटा आहे. सो ज्याला खरंच देशभक्ती करायची असेल आणि आपल्या देशासाठी काय करायचं असेल त्यांनी नक्कीच उद्योग चालू करावा. आणि स्त्री पुरुष हा भेद तर म्हणजे मागत नाहीये समाज, तर तो करू नये. पण प्रत्येकाने एक खंबीरपणे, पण स्त्रीला आपण का महत्व किंवा जास्त आपण म्हणतो स्त्रीने केलं की वेगळ्या दृष्टीने बघायला की अरे एक स्त्री असून करते, तर त्याच्यामध्ये उलट मी म्हणते की तसं म्हटलं नाही पाहिजे. कारण भगवंताने स्त्रीला उपजतच काही गुण दिलेत, ज्याच्यामध्ये एक समर्पण म्हणा, त्याग म्हणा, सहनशीलता म्हणा, ह्या गोष्टी भगवंताने स्त्रीमध्ये भरभरून भरलेल्या आहेत. सो उलट जर एक स्त्री यशस्वी झाली तर मी त्याच्यात काय म्हणजे खूप मोठं काय केलं असं म्हणत नाही, कारण तिच्यामध्ये भगवंताने ते उपजत गुण दिलेले आहेत. सो शी इज केपेबल ऑफ डुईंग ऑल दिस थिंग्स, शी शुड 100%. सो जर जुन्या काळातलं एक शेवटी जाता जाता एक उदाहरण घेऊयात आपण, की ज्यावेळेस रामाला वनवास सांगितलं की तुम्हाला वनवासाला जायचंय, त्यावेळेस सगळे गुरुवर्य तयार होते की सीतेने राज्य सांभाळायचं म्हणजे, पण सीता तयार नाही झाली की मी थांबणार इथे, मला माझ्या पतींसोबत जायचं. म्हणजे त्या काळीची स्त्री पण राज्य सांभाळण्यासाठी पूर्णपणे सुशिक्षित होती आणि ती तो कारभार सांभाळू शकत होती. आणि आत्ताचं पण आपण जर बघतोय तर तेच दृश्य दिसतं आपल्याला की प्रत्येक स्त्री ही तेवढीच केपेबल आहे. अगदी 100% केपेबल आहे. मी नेहमी म्हणत असतो की ज्या घरातली स्त्री कणखर आणि खंबीर आहे, त्या घरातली मुलं, त्या घरातली ते घर, तो समाज आणि तो देश सुद्धा कणखर आणि खंबीर आहे. आणि म्हणून पहिल्यांदा स्त्री घडली पाहिजे. स्त्रीनं कुठेही स्वतःला कमी समजू नये. स्त्रीने जर निर्णय आणि निश्चय घेतला, तिने ठरवलं, तर ती सगळं काही करू शकते. तुमच्याकडे गिव्हअप करायचं म्हटलं, कारणं सांगायची म्हणली तर असंख्य कारणे होती, असंख्य प्रॉब्लेम्स होते, अडथळे होते. काही करायचंच नाही म्हटलं तर भरपूर काही झालं असतं. आज जे देशासाठी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करताय टॅक्सच्या माध्यमातून ते करता आलं नसतं, अनेक काही गोष्टी झाल्या असत्या. आणि आज कदाचित आयुष्य वेगळं असतं. म्हणजे आजही कुठेतरी मुलींच्या लग्नासाठी हवे असेल, शिक्षणासाठी हवं असेल, आणि कुठेतरी तुम्हाला हात पसरावा लागला असता, कोणाकडे तरी मागावं लागलं असतं. आणि कुठेतरी पुन्हा एक स्त्री म्हणून म्हणजे कुठेतरी दबून स्वतःचं आयुष्य पुढे खडतरपणे जावं लागलं असतं. पण तुम्ही एक निर्णय घेतलात, उद्योजकतेला सुद्धा अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं, स्वतःचं एक अपत्य म्हणून पाहिलं आणि अगदी तसाच न्याय दिलात. म्हणून आज तुम्ही सफल उद्योजिका बनू शकलात. खूप सुंदर. मला वाटतं की ही स्टोरी निश्चित सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग असेल. सो तुम्ही आज वेळ दिलात, आलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली, तुम्हाला यातनं लर्निंग्स काय मिळाले, हे कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण आज गप्पा मारत असताना, मॅडम स्टोरी शेअर करत असताना अनेक गोष्टी शेअर केल्या असतील. आज जरी त्या सोप्या वाटत असल्या तर त्या सिच्युएशनला त्या सोप्या नव्हत्या आणि त्यातून त्यांनी मार्ग काढला. म्हणजे
एक दृष्टिकोन त्याने खूप छान सांगितलं की दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा आपण जर का आपला एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मला वाटतं की प्रत्येक समोरचं आलेली ती म्हणजे निगेटिव्हिटी किंवा समोरचं आलेलं संकट सुद्धा काही वेळेला अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसायला लागतं किंवा त्या संकटातनं सुद्धा अपॉर्च्युनिटीज मिळतात. सो थोडासा दृष्टिकोन बदलला तर आयुष्य बदलता येणं शक्य आहे. महिलांनी उद्योजकतेसाठी पुढे यावं. उद्योजकता ही आज काळाची गरज आहे आणि म्हणून मला वाटतं की आज महिला दिनी सगळ्यांनी संकल्प करायला हरकत नाहीये की काही ना काहीतरी उद्योजक आपण बनण्याच्या दृष्टीने पावलं पुढे टाकावीत आणि आपलं आयुष्य आणि येणाऱ्या पाठीमागच्या पिढीचं आयुष्य उज्ज्वल बनवावं. सो थँक्यू सो मच. तुम्हाला या एपिसोडमधून नेमकं काय शिकायला मिळालं, कोणते मुद्दे तुम्हाला आवडले कमेंट्समध्ये कळवा. शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अनेक अशीच इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व आपण घेऊन येणार आहोत आणि मला असं वाटतं की एखाद्याची इन्स्पायरिंग स्टोरी आपल्या एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. माझ्या आयुष्यात ही अशाच काही इन्स्पायरिंग स्टोरी मी ऐकल्या, वाचल्या आणि त्याच्यातून माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडलं. तुम्हीही जेव्हा हे अशा स्टोरीज ऐकत राहाल तर तेव्हा तुमच्या आयुष्यात सुद्धा बदल घडतील. त्यामुळे जरूर इथून पुढच्या येणाऱ्या स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत असे व्हिडिओज पाठवत राहा. भेटूयात. धन्यवाद.